नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत फराळी चिवडा. उपवासासाठी आता महाशिवरात्री येणार आहे, त्यानिमित्त असा फराळी चिवडा करून पहा. हा आहे नायनॉल साबुदाणा. त्याला असं थोडं पाण्याने ओलं करून घ्यायचं, 5-10 मिनटं तसंच राहू द्यायचं. आणि फराळी चिवड्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, शेंगदाणे आणि आलूचे कीस आहे, उन्हाळ्यामध्ये करून ठेवलेले होते. आणि हे पहा, आता आपण तळून घेऊया. तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं. आणि हे साहित्य फराळी चिवड्यासाठी लागणारं: सर्वप्रथम आपण शेंगदाणे मस्तपैकी खरपूस असे तळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आलूचा कीस आहे हा, आणि त्याला पण छान असं तळून घेत आहे. पाहू शकता, खूप छान असा आलूचा कीस मस्तपैकी तळून घेतलेला आहे. आणि आता नायनॉल साबुदाणा टाकून चांगलं तळून घ्यायचं. जोपर्यंत नायनॉल साबुदाणा असा तडतडत नाही, तेलामध्ये फुटत नाही, तोपर्यंत मस्त मंद आचेवर नायनॉल साबुदाणा तळून घ्यायचा आहे. आणि हिरवी मिरची तळून घेतलेली आणि सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून हे पहा, रेडी झाला आहे आपला फराळी चिवडा. आणि पहा, घरच्या घरी किती छान असा फराळी चिवडा रेडी झालेला आहे. या उपवासाला असा फराळी चिवडा महाशिवरात्रीला करून पहा आणि पदार्थाचा आस्वाद घ्या. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का. धन्यवाद.